नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत। आज या ठिकाणी राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन या ठिकाणी 9, 10, 11 3 दिवसाचं मेळाचं आयोजन केलं होतं। संक्रांती मेळा ज्यांनी आयोजन केलं होतं ड्रीम डिझायनर फाउंडेशन, खूप सुंदर असं आयोजन केलं होतं। आज त्यांचा आपण व्हिडिओ केला होता, तो 54 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही पाहिला। सर्व बारामतीकरांनी खूप चांगला व्हिडिओ पाहिला, चांगल्या प्रतिक्रिया दिल्या, लाईक केलं, सबस्क्राईब केलं, त्यामुळे तुमचा मी आभारी आहे। आजचा आपण जो व्हिडिओ बनवतोय हा बारामतीकरांच्या प्रतिक्रियेसाठी राहणार आहे की आज या ठिकाणी हे जे स्टॉल आलेले आहेत, हे तुम्ही स्टॉल बघत आहेत, हे सर्व घरगुती प्रकारचे स्टॉल आहेत। आपण काय करतो, ऑनलाईन पद्धतीने तुम्ही वस्तू मागवता, पण त्याचं महत्त्व तेवढं आपण जाणत नाही, तेवढं आपल्याला कळत नाही। पण ज्या टायमिंगला एखाद्या वुमन्सने ज्या टाइमला घरगुती ते वस्तू बनवतात, त्या टाइमला ते वस्तूचं बार्गेनिंग आपण करतो ना, तर त्या ठिकाणी बार्गेनिंग करू नका। कुठेही तुम्ही वस्तू घेताना त्या वस्तूचं बार्गेनिंग करू नका प्लीज। जर वस्तू घ्या, ती वस्तू खूप कष्ट करून, खूप मेहनत करून त्यांनी बनवलेली असते। तर बघूया आज आपल्या सगळे बारामतीकर काय बोलणार आहे। हा समोर पाहत आहे, आज लास्ट दिवस आहे, 10 वाजेपर्यंत त्यांनी टायमिंग दिलेला आहे। तर चला, वेळ न घालवता बारामतीकरांना भेटायला मलाही उत्सुकता लागली आहे आणि आज त्यांचा फीडबॅक येणार आहे। आपण 2 व्हिडिओ करणार आहे। हा व्हिडिओ बारामती प्रतिक्रियासाठी राहणार आहे, दुसरा व्हिडिओ हे जे स्टॉल आयोजक आहे, ह्या स्टॉल आयोजकांना आपण विचारणार आहे की या ज्या मेळ्याचं नियोजन केलेलं आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय बोलताल, की हा मेळा वारंवार लागला पाहिजे का? हे सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहे बीपी प्लस बारामती युट्यूबच्या चॅनलच्या मार्फत। चला जाऊया। दादा नमस्कार, तुमचं नाव? प्रतीक शेंडे। काय या ठिकाणी आज मेळ्याचं आयोजन केलेलं आहे, कसं वाटतं मेळा? खूप छान आहे, लेडीजसाठी भरपूर व्हरायटीज येतात। बरोबर आहे, आणि बऱ्यापैकी सगळ्या लेडीजचाच स्टॉल आहे प्रत्येक, त्याच्यामुळे बरोबर आहे, लीडचा स्टॉल आहे। आणि महत्वाचं अजून काय वाटलं तुम्हाला आकर्षित, दुसरं अजून काय वाटलं, वेगवेगळं काय वाटतंय? बऱ्यापैकी नवीन व्हरायटी इथं अवेलेबल करतायत, बऱ्यापैकी होममेड आहेत। बरोबर आहे, घरगुती पद्धतीने बनवलेले आहेत। काय काय खाण्याचे पदार्थ आहेत, साड्यांसारखी व्हरायटी किंवा ज्वेलरी भरपूर प्रमाणात आहेत, ज्या की ऑनलाईन भेटत नाहीत, तशा पद्धती त्यांना समोर बघायला भेटतायत। आणि काही गोष्टी घेण्यासारख्या ज्या हाताळून घेतल्या पाहिजेत त्या गोष्टी इथं बघायला लेडीजला भेटतायत। बारामती सारख्या ठिकाणी असं कार्यक्रम किंवा असे स्टॉल आयोजित झाले पाहिजेत, असे स्टॉल किंवा प्रत्येक वर्षी, प्रत्येक 6 महिन्यातनं किंवा सणाला वगैरे असे स्टॉल झाले पाहिजेत। धन्यवाद सर। माझा VP प्लस बारामती युट्यूब चॅनल आहे, नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। तर बघा, खूप चांगले आपल्या ठिकाणी आज बारामतीकर बोलत आहे। आज या सरांना विचारूया। सर नमस्कार। या ठिकाणी आज हा जो संक्रांती मेळा आयोजित केलेला आहे, याबद्दल तुम्ही काय सांगताल? कशा आहे वस्तू? आता कशी फॅमिली बघती आहे, बरोबर आहे, आणि आम्ही आता मुलांच्याकडे लक्ष देते। तुम्ही पण बघितले असताल, तुम्ही अजून नाही पाहिले? अजून नाही, आता झालेत का? बरं, चला धन्यवाद सर, थँक्यू, काय हरकत नाही। चला, अजून भरपूर आहेत। ताई नमस्कार। ठीक आहे ताई, नमस्कार। तुमचं नाव? पूनम साईनाथ। कुठून आलेत तुम्ही? जामदार रोड। जामदार रोड। कसं वाटतं मेला या ठिकाणी? छान आहे। छान आहे। वस्तू कशा आहेत? चांगल्या आहेत। वारंवार असं वाटतं का मेला आयोजित करायला पाहिजे? हा, केला पाहिजे। चला, मावशी नमस्कार। काय म्हणता मावशी? ठीक आहे। कशा आहेत वस्तू मावशी? खूप छान आहे, पहिल्यांदाच आले। पहिल्यांदाच आलेत? बरं, कुठं फिरायला जात नाही काय बरं, घरगुती पद्धतीने हाताने बनवलेत वस्तू, कसं वाटतंय बरं? छान वाटतं। चांगलेत का नाही? मस्त वाटतं, छान वाटतंय। ओके, धन्यवाद मावशी। तर चला, बारामतीकर आपल्याशी चांगल्या प्रकारे बोलत आहे। नमस्कार। दादा नमस्कार। सर हे घ्या हातात। सर तुमचं नाव? कृष्णा विस्पुते। कसा वाटतोय मेला हा? एकदम छान, एकदम छान। काय सांगता या मेळाबद्दल? सगळ्या प्रकारच्या गोष्टी इथे मिळत आहेत आणि स्वस्त दरामध्ये आहेत। स्वस्त दरामध्ये आहेत आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे जे पार्लरचं काय आहे ते सगळ्यात बेस्ट आहे। सर्व आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत, ते आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे, आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत आणि बिना केमिकलचे प्रोडक्ट आहेत, आणि सगळे बारामतीमध्ये अवेलेबल मिळतील। आज जो हा मेळा आयोजित केलेला आहे ड्रीम डिझायनर्स फाउंडेशन मार्फत, असं वाटतं का त्यांनी वारंवार हा मेळा आयोजित करायला पाहिजे? वाढवावा। त्यांनी जो वर्षात एक वेळा ठेवलाय, मी तर म्हणेन की 3 महिन्यात एकदा ठेवला पाहिजे। 3 महिन्यात एकदा ठेवला पाहिजे, किंवा मग प्रत्येक जो काही प्रोग्राम असतात, जसं नवरात्रीमध्ये हे जे काही गोष्टी आहेत भरपूर लागतात, त्यावेळेस त्यांनी केले पाहिजे। आणि ज्या टायमिंगला आपण ऑनलाईन खरेदी करतो वस्तूची, तर तुम्हाला काय सांगायचं त्याबद्दल? ऑनलाईन खरेदी केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? ऑनलाईन खरेदीमध्ये तर कसं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी वस्तू आपण वापरली नाही, जिचा डेमो घेतला नाही, कुठल्या गोष्टीचा आपण तिला परचेस करतो। अगदी बरोबर आहे। आणि आपल्याला आवडली नाही
तर परत त्यासाठी रिप्लेस करा, हे भरपूर काही कुठं नसतात. आज 80% तरी ह्या वस्तू सगळ्या घरी म्हणजे घरी बनवलेल्या सगळ्या वस्तू आहेत. बरोबर घरी बनवलेल्या. आणि चांगलं मलाही छान वाटलं. छान आहेत बरं. आणि सर्वसाधारण लोकांसाठी छान आहेत. बरोबर. जे बाहेर भरपूर जी वस्तू घेण्यासाठी बाहेर जे पैसे जास्त लागतात त्याच्यात 50% मध्ये वस्तू मिळत आहे तिथं. ओके. आणि खास करून मी इथं बघितलं हे जे पार्लरचे जे आहेत हे प्रोडक्ट फार आवडले आम्हाला. माझ्या मुलींना डेमो पण केले. अच्छा. तर छान वाटलं ते. आणि यांची ओळख घ्या थोडी. मॅडम नमस्कार. नमस्कार सर, बोला ना. मॅडम या ठिकाणी या मेलामध्ये तुम्ही या ज्या आता स्टॉल ठेवलेला आहे तो Yes, काय आहे जरा सांगा बरं. सर माझी ओळख करून घ्या. मी कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे स्वतः, डॉक्टर सरोज कुलकर्णी. नंदुरबार जिल्ह्यातून ऑर्गनायझर समितीने स्पेशली या प्रॉडक्टसाठी मला बोलवलेलं आहे. सजणं नटणं हा आपल्या स्त्रीचा हक्क अधिकार असतो, पण प्रत्येक वेळेस वेळेअभावी आणि घरातल्या कामांच्या अभावी वेळ मिळत नाही महिलांना. त्यासाठी मी चंदनापासून एक सुंदर प्रॉडक्ट क्रिएट केलेला आहे, लस्टर मॅजिक पावडर. याच्याने विदिन 2 मिनिट्स मध्ये नॅचरल मेकअपचा बेस तयार होतो महिलांचा. कन्सिलर, फाउंडेशन, कॉम्पॅक्ट, शायनर, फिक्सर, अदरवाईज काहीही लावावं लागत नाही. आणि ही पावडर आयुर्वेदिक आहे का? आयुर्वेदिक, 100% आयुर्वेदिक आहे. याच्यात शारंगधर फार्मसीचं रॉ मटेरियल मी वापरलेलं आहे. महाराष्ट्र उद्योजिका पुरस्काराने या प्रॉडक्टसाठी मी सन्मानित आहे. आणि पहिल्या दिवसापासून साधारण 300 मेकअपचे डेमो या ठिकाणी आपण केलेले आहेत. 300 मेकअपचे डेमो या फ्री ऑफ कॉस्ट आहे पण. Yes. आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी बेस्ट स्टॉल अवॉर्ड पुरस्काराने पण मी सन्मानित झालेली आहे या प्रॉडक्टसाठी. आणि महिलांना खूप सोपं काम केलेलं आहे मी मेकअपसाठी. आता तुम्ही जो डेमो केलेला आहे ओके. तो हात दिदीला केलाय का? हो, येस. ओके. हा कसा केला डेमो जरा सांगा मॅडम. विदिन 1 मिनिटामध्ये मेकअप होतो. हातावर आपण डेमो देऊयात म्हणजे सगळ्यांना लक्षात येईल. अगोदर चेहरा ओला करायचा. चेहरा ओला केला. हा. करतो. त्याच्यानंतर स्पंज पण ओला करायचा. हा. एका मेकअप साठी चेहऱ्यावरती बघा क्वांटिटी किती घेणार आहे आपण. एवढीच क्वांटिटी घ्यायची फक्त एवढीच. स्पंजला लावायची. हलक्या हाताने चेहऱ्यावर टॅपिंग करून घ्यायचं. पूर्ण चेहऱ्यावर स्किन मध्ये मर्ज करायचं प्रोडक्टला. आणि नंतर फक्त पुसायचं. बस एवढंच झाला. विदिन 1 मिनिटात नॅचरल मेकअप रेडी. मेन इन्ग्रेडियंट चंदन पावडर आहे. आणि याची प्राइस किती सर? याच्यामध्ये 2 प्रकार असतात सर. ग्लॉसी मेकअप बेस आणि एक मॅट मेकअप बेस. ग्लॉसी मेकअप जर घेतला तर हा 600 रुपयाला असतो आणि मॅट घेतला तर हा 500 रुपयाला असतो. एक प्रोडक्ट घेतल्यानंतर तो किती दिवस जातो साधारणतः? 150 मेकअप होता एका पॅक मध्ये. 150 मेकअप आणि प्रोडक्टला एक्सपायरी डेट पण नाहीये. साइड इफेक्ट काही नाही. 2 वर्षाच्या मुलीपासून 70 वर्षाच्या लेडीज पर्यंत, आजीपर्यंत हे प्रोडक्ट कुणीही वापरू शकतं. आणि ते वॉटरप्रूफ असतं. एकदाचा मेकअप सेट झाला स्किन मध्ये, मी उन्हात जा, पावसात जा, घाम येऊ द्या, चेहरा ओला होऊ द्या, मेकअप निघणार नाही, जाग चालणार नाही. दीदी कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय. ओके. तू काय सांगशील बरं आज युट्यूबवर जो आमचा परिवार बघत आहे, तू काय सांगशील बरं त्यांना की आज तू बाहेरचे जे प्रोडक्ट वापरतात बऱ्यापैकी आता वुमन्स काय करतात, बाहेरचे ऑनलाईन प्रोडक्ट वापरतात जाहिरात बघून ऍडव्हर्टाईज. जसं मॅडमने सांगितलं आज या मॅडम स्किन स्पेशलिस्ट आहेत बरोबर ना, तर त्यांनी सांगितलं तो प्रोडक्ट आणलेला आहे त्या केमिकल वगैरे असतात. सगळे ऑर्गॅनिक म्हणजे आयुर्वेदिक नॅचरल प्रोडक्ट्स आहेत. अच्छा. जे की आपला हार्म नाही करणार स्किनला. बरोबर आहे. नक्कीच तुझ्या स्किनवरनं तो इफेक्ट जाणूनच येतोय. खूप सुंदर स्किन दिसते तुझी. थँक्यू सो मच सर. थँक्यू मॅम. तुमचं ऑफिस वगैरे कुठं आहे? माझं मेन प्लेस नंदुरबार जिल्ह्यात असते. मी प्रॉपर शहादा तालुका, पण संपूर्ण भारतात आपली कुरिअर पार्सल सुविधा उपलब्ध आहे. घरपोच प्रॉडक्ट जातं आपल्याला विदिन 2 मिनिट्स मध्ये. विदिन 2 डेज मध्ये प्रॉडक्ट आपलं प्रत्येकाच्या घरी पोहोचतं आणि ऑनलाईन तुम्ही मागवू शकता. ऑनलाईन आम्ही तुम्हाला मागवू शकतो. नक्कीच मागवू शकता. हा. बारामतीसाठी जर प्रॉडक्ट हवे असतील तर बारामतीसाठी आपले लीगल डिस्ट्रीब्युटर आहेत, त्यांच्याकडूनही तुम्ही प्रॉडक्ट खरेदी करू शकता आहेत. ओके. थँक्यू मॅम. 2 मिनिट्स मध्ये नॅचरल मेकअपचा बेस तयार होतो. कन्सिलर, फाउंडेशन, कॉम्पॅक्ट, शायनर, फिक्सर, अदरवाईज आपल्याला काहीही लावण्याची गरज पडत नाही. आजकाल प्रत्येक लेडीजला अपडेट राहावं लागतं आहे. अपडेट राहणं ही काळाची गरज आहे, पण प्रत्येकाला मेकअपला वेळ मिळेलच असं नसतं. पण वेळेअभावी आपण मेकअप करू शकत नाही. पण मी चंदनापासून ही जी प्रॉडक्ट बनवलेलं आहे याच्याने विदिन 2 मिनिट्समध्ये महिलांना मेकअप करणं खूप सोपं झालेलं आहे. ऑल ऑफ टाईपच्या स्किनला, ऑल ऑफ टाईपच्या टोनला, ऑल एजला आणि ऑल सीझनला नॅचरल मेकअपचा इफेक्ट दाखवतं. म्हणजे जवळजवळ 8 ते 10 प्रकारचे प्रॉडक्ट वापरण्याची गरज नाही, वेळ वाया घालवण्याची गरज नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मेकअपला पॅच पडत नाही, मेकअप टॅन होत नाही, मेकअप क्रॅक होत नाही, मेकअपला काहीही प्रॉब्लेम येत नाही. ऑल ऑफ टाईपच्या स्किनला, ऑल ऑफ टाईपच्या टोनला, ऑल एजला आणि ऑल सीझनला हा मेकअप मॅच होतो. विदिन 2 मिनिट्समध्ये मेकअप रेडी होतो आणि पटकन आपण फंक्शनला किंवा ऑफिसला जाऊ शकतो. लस्टर मॅजिक. खूप छान इफेक्ट आलाय. येस.
बघू शकता आज जो माझा युट्यूब परिवार बघत आहे आणि खरंच आज मॅडमने आपल्याला माहिती सांगितली त्यांचं प्रोडक्ट आहे ना खूप चांगलं प्रोडक्ट आहे. पाहू शकता आज मॅडम नंदुरबारवरून आलेले आहेत. त्यांनी आज सांगितलं आहे की ते प्रोडक्ट तुम्हाला बारामतीमध्ये मिळणार आहे अवेलेबल. बाकीचं तुम्हाला मेकअपसाठी तुम्ही जी किट घेऊन फिरता ते फिरण्याची काही गरज नाहीये. एकच पावडर आहे चंदनाची पावडर लस्टर मॅजिक. त्याचं नावही किती सुंदर आहे बघा युनिक लस्टर मॅजिकच होतं चेहऱ्यावरती. आणि तुम्ही वॉटरचं पण सांगितलं ना पाणी नंतर क्लीन केल्यानंतर नाही ती जात नाही तीही तुम्ही एकदा बघून घ्या. हो हे बघा तेही बघा तुम्ही. मेकअप सेट झाल्यानंतर अगदी मे महिन्याच्या कडकडीत उन्हात जरी तुम्ही मेकअप करून गेलात तरी मेकअप स्किन वरून हलत नाही, मेकअपला पॅच पडत नाही, मेकअप टॅन होत नाही, मेकअप क्रॅक होत नाही, मेकअपला काहीही प्रॉब्लेम बघा त्यांच्या हाताला लागले नाही. आता बऱ्याच वुमन्स ते पॅन्की पावडर असते ना काय ते लावतात मला एवढं येत नाही नव्हतं. केमिकल फाउंडेशन आणि उन्हात गेल्यानंतर ती चेहरा जेवढा गोर असतो तेवढा काळा दिसतो. तर ते न लावता ही खरंच चांगलं आहे. बेस्ड फाउंडेशन असतं ना सर त्याच्यामध्ये सिलिकॉन आणि लीड हे हेवी केमिकल असतं त्याच्यामुळे मेकअप पण काळा पडतो आणि इंजर्ड पण होते स्किन आणि नोशिया पण होतो याच्याने दिवसभर कुलिंग आणि सॉफ्ट इफेक्ट आपल्याला मिळतो. तर त्यांचे सर्व प्रोडक्ट आहे. मॅडम कोणकोणते अजून प्रोडक्ट आहेत तुमच्याकडे? बरेच प्रोडक्ट आहेत सर माझं. त्यात सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट आहे आपला एक फेशियल सोप आहे. इमिजिएट कुठे जायचं असतं त्यावेळेस चेहऱ्यावरचा धूळ घाण टॅन पोल्युशन एक्सेस ऑइल रिमूव्ह करणं पण गरजेची गोष्ट बरोबर आहे. आणि प्रत्येक वेळेस पार्लर मध्ये जाऊन फेशियल करायला महिलांना वेळ नाहीये कारण सगळ्याच महिला जॉब निमित्त बांधल्या गेलेल्या आहेत. पण मग त्याला सोल्युशन पण तर पाहिजे. त्यासाठी मी ओरिजिनल पपया पावडर जे असते पपया पावडर पासून एक सोप क्रिएट केलेला आहे. यस याच्यामध्ये फार्मसी रिलेटेड याच्याने फेस वॉश केला की विदिन 2 मिनिट्स मध्ये चेहऱ्यावरचा धूळ घाण टॅन कव्हर होतो आणि फेशियलचा इफेक्ट मिळतो आपल्याला. त्याच्याने पण खूप काम सोपं झालेलं आहे आपलं. त्यानंतर पुढचं आपलं एक जे प्रोडक्ट आहे ते म्हणजे नाईट क्रीम. स्किनशी रिलेटेड आपले जे पण प्रॉब्लेम्स असतात अंडर आईज सर्कल ओपन पोर्स पिगमेंटेशन आणि रिंकल्स त्याच्यासाठी बेस्ट सोल्युशन आहे. याच्यामध्ये क्षारंगधर फार्मसीचं आपण सगळं रॉ मटेरियल वापरतो. जसं की सगळ्यात महत्वाचं आयव्हरी पावडर आणि ईस्ट पावडर जे नॅचरली बोटॅक्सचं काम करतात. इथे माझी स्किन तुम्ही बघू शकता माझं 51 रनिंग आहे. 51 एज रनिंग आहे वाटतच नाहीये. थँक्यू. ह्या एजला पण मी माझ्या स्किनला टाइटनिंग लाइटनिंग आणि ब्राईटनिंग इफेक्ट जो जपलेला आहे त्याचं सगळ्यात बेनिफिटेड प्रोडक्ट म्हणजे नाईट क्रीम. रोज रात्री झोपताना किंचित क्रीमने मसाज करायचं आहे. अक्षरशः तुमची स्किन बोलायला लागते इतके बेस्ट इफेक्ट त्याचे. आता हे जे तुम्ही चेहऱ्यासाठी जे फाउंडेशन केलेलं आहे ते किती म्हणजे तास राहते ते? याला 12 तास लॉंग लास्टिंग आहे सर. 12 तास. यस. एकदा मेकअप सेट झाला की 12 तास पर्यंत मेकअप रिमूव्ह होत नाही, मेकअपला पॅच पडत नाही, मेकअप टॅन होत नाही, मेकअप क्रॅक होत नाही, काहीही प्रॉब्लेम येत नाही. टोटल हर्बल सेफ आणि होममेड ब्युटी प्रोडक्ट आहे आपलं. डेली यूज करू शकता इतकं हे सेफ प्रोडक्ट आहे. लीगल ऑथराइज आणि ISO सर्टिफाईड प्रोडक्ट आहे. क्लिनिकली लॅबोरेटरी टेस्टेड प्रोडक्ट आहे. त्यामुळे डोळ्यावर पट्टी बांधून बिनधास्त तुम्ही डेली वापरू शकता इतकं हे सेफ प्रोडक्ट आहे. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. नमस्कार मॅडम तुमचं नाव? मी डॉक्टर मानू. ओके मॅडम या ठिकाणी आज मेला कसा वाटला तुम्हाला? छान वाटलं. माझी फर्स्ट विजिट आहे आणि आता झाली. आता एवढंच येत आहे तुम्ही? बरं ठीक आहे. फिरा खूप सुंदर मेला आहे. थँक्यू. मॅडम नमस्कार. आज या ठिकाणी संक्रांती मेळ्याचं आयोजन केलेलं आहे तर कशा वाटल्या वस्तू तुम्हाला? खूप छान वाटलं. छान वाटल्या. आणि हँडमेड आहेत मेन म्हणजे आणि महिलांचं जे काही आहे इथं सगळं ते खूप आणि स्वतः त्यांनी तयार केलेलं आणि अति इंटरेस्टिंग असं छान वाटलं. काय वाटतंय बरं सारखा हा मेळ्याचं आयोजन करायला पाहिजे का? असं वाटतं सारखं. कारण ह्या मेळ्यामुळे घरात जे आहेत बसणार बायका त्यांनाही बाहेर पडता येतं की मेला आहे चला पाहूयात आपण. बरोबर आहे. आज बऱ्यापैकी वुमन्स ऑनलाईन खरेदी करतात त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगताल? वुमन्स ऑनलाईन खरेदी करतात त्यांना बाहेर पडण्यासाठी वेळ नसतो म्हणजे त्याच्यामुळे ते घरगुती ऑनलाईन त्यांना ऑनलाईन वस्तू खरेदी करणं चांगलं का अशा घरगुती पद्धतीने बनवलेलं गेलं चांगलं? पद्धतीने हे केलेलं खूप चांगलं. क्वालिटी मेन. बरोबर आहे. तुम्ही काय खरेदी केली मेळ्यामध्ये? हो मी आता बटवे वगैरे घेतले. हो घेतल्या. प्राइस वगैरे कशा आहेत? प्राइस पण छान आहे. प्राइस पण चांगले आहेत आणि सगळ्या महिला आहेत त्यामुळे महिलांकडून खूपच प्रतिसाद भेटला. ठीक आहे धन्यवाद मॅडम. थँक्यू. दादा नमस्कार. नमस्कार दादा या ठिकाणी आज संक्रांती मेळ्याचं आयोजन केलेलं आहे. तुम्ही आता शूज लावलेले आहेत तर काय सांगता नाही मेळ्याबद्दल? आज लास्ट दिवस आहे
तुम्ही बघत आहे प्रचंड या ठिकाणी गर्दी आता झालेली आणि फार मोठ्या प्रमाणात इथं महिलांचा प्रतिसाद भेटलेला आहे. बरोबर. चांगला प्रतिसाद भेटलेला आहे. या ठिकाणी छोटे छोटे जे उद्योजक आहेत यांनी या ठिकाणी स्टॉल लावलेत आणि त्यांना सुद्धा त्याचा निश्चितच चांगल्या पद्धतीनं त्यांचा परिणाम झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय. जे ड्रीम डिझायनर्स फाउंडेशन मार्फत हा मेला आयोजन केला आहे, आज दर्शना फालके मॅडम म्हणा, गीता पोटे मॅडम म्हणा, त्यानंतर दर्शना जैन मॅडम म्हणा, यांच्यासाठी तुम्ही काय सांगताल? खरंच एक म्हणण्यापेक्षा हा आपण त्रिनयना संबंध असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तर हे कसं या तिघींनी मिळून एकत्र येऊन एवढं छान आज तुम्ही जर ऑर्गनाइज केलं सर्व फिरवला तर तुम्हाला दिसत आहे प्रचंड गर्दी. ह्या महिलांनी जर ठरवलं तर त्या काय करू शकतात याचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतं. नक्कीच. निश्चितच त्यांनी खूप छान पद्धतीनं हा आयोजन केलं मेळ्याचं आणि भरपूर प्रतिसाद यांना भेटला असं मला वाटतं. आणि दर असं वाटतंय का वर्षातनं 5-6 वेळा तरी असं व्हायला पाहिजे म्हणून आपल्या बारामतीमध्ये? 5-6 वेळा निश्चितच असं व्हायला पाहिजे. प्रत्येक मी तर म्हणतो सीझनला व्हायला पाहिजे निश्चितच मेळावे, जेणेकरून कस्टमरला सुद्धा त्याचा फायदा होईल आणि दुकानदारांना सुद्धा त्याचा फायदा होईल. नक्कीच. धन्यवाद दादा. मॅडम नमस्कार. नमस्कार. आज या ठिकाणी संक्रांत मेळ्याचं आयोजन केलं ड्रीम डिझायनर फाउंडेशन मार्फत. आज त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगताल? नाही, त्यांचं नियोजन पण एक व्यवस्थित आहे किंवा आम्हाला त्यांनी संधी उपलब्ध केली किंवा आम्हाला पण आमच्या डिझाईन्स वेगवेगळ्या कस्टमरला दाखवता आधी, त्यानुसार आमच्या ऍड्स पण झाली. त्यामुळे त्यांनी अजून असं मोठ्या प्रमाणात नियोजन करावं. अजून फेस्टिवलला त्यांनी जागा पण कमी आहे, अजून स्टॉल उपलब्ध करावेत आणि हे करावं. बरोबर आहे. कसं आहे बारामतीकरांचा प्रतिसाद कसा होता? छान आहे, एकदम छान आहे. ताई तुमचं नाव? माझं नाव श्वेता शिंदे. माझं शॉप आहे देसाई स्टेट मध्ये SS बुटीक. आता तुम्ही स्टॉलला काय आणलं होतं ताई? कॉटन साड्या. कॉटन साड्या आणल्या होत्या का? कॉटन साड्यांचे प्राइस वगैरे कसे आहेत ताई? आमच्याकडे 1000 पासून वगैरे पुढे आहे, जसं तुम्हाला हवं तसं आहे. आमच्याकडे कॉटन ब्लाउज पीस, आमचं स्वतःच ड्रेस मॅन्युफॅक्चर आहे, परकर वगैरे. अच्छा. आज या मेलाची सांगता होती 9, 10, 11 3 दिवस हा मेला चालला. अजून एक दिवस केला असता तर संडे मिळाला असता ना आम्हाला, ते पण बरं झालं असतं. ओके, काय हरकत नाही ताई. धन्यवाद. माझा VP ब्लॉग्स बारामती हा युट्यूब चॅनल आहे, नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. ताई नमस्कार. ताई तुमचं नाव? नमस्कार, माझं नाव श्रद्धा सावंत. अच्छा. मुग्धा फॅशन साडीज आणि रेडीमेड ब्लाउजेस असतात आपल्याकडे. ताई तुम्ही आज स्टॉल मध्ये काय आणलेलं आहे? रेडीमेड ब्लाउजेस आहेत आपल्याकडे स्ट्रेचेबलचे, अगदी 150 रुपयापासून आपल्याकडे सगळे स्ट्रेचेबलचे तुम्ही घरी ब्लाउज. बनवलेले? नाही, हे आरी वर्कची ऑर्डर घेतो. अच्छा. आणि प्लस आपल्याकडे स्ट्रेचेबल ब्लाउजेस देखील आहेत आणि साडी पण असतात आपल्याकडे. आणि तिथे व्हरायटी तुम्ही पाहू शकता. इकडे व्हरायटी आहे स्ट्रेचेबल ब्लाउजची अगदी 150 रुपयापासून आणि मॅक्झिमम प्राइस फक्त आपल्याकडे 350 मध्ये आहे, जेणेकरून आजकाल शिलाई पण खूप महाग झाली आहे 400 मध्ये. तर हे आणि खराब सुद्धा होत नाही डेली यूज करून सुद्धा. ताई तुमचं शॉप कुठं आहे? माझं शॉप TC कॉलेज बारामती. TC कॉलेज बारामतीला. या ठिकाणी ड्रीम डिझायनर्स फाउंडेशन मार्फत या मेळ्याचं आयोजन केलं होतं 9, 10, 11. आज लास्ट दिवस आहे. आज त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगताल बरं? खूप छान ऑर्गनायझेशन होतं आणि आमच्या छोट्या व्यावसायिकांसाठी हा एकदम छान प्लॅटफॉर्म आहे आणि याच्यामुळे खूप जणांना माहिती होते, त्याच्यामुळे आमचा ग्राहक वर्ग खूप वाढतोय आणि खूप प्रतिसाद दिला सगळ्यांनी आम्हाला. बरोबर. पब्लिसिटी होती, जाहिराती होती, त्याच्यामुळे ऍक्च्युअली न्यू कस्टमर्स सुद्धा होते, नवीन लोकांपर्यंत जाण्याचा तुम्हाला योग येतोय. युट्यूब चॅनल सुद्धा आहे बरोबर फॅशन साडीजचा. अच्छा. त्यालाही तुम्ही सबस्क्राईब नक्की जरूर आमचे युट्यूब जो युट्यूब परवर बघत आहे जरूर तुम्हाला सबस्क्राईब करते ताई. हो. ओके, धन्यवाद ताई. थँक्यू. मॅडम नमस्कार. नमस्ते. आज या ठिकाणी या ताई बोलल्या, ताईंकडून तुम्ही खरेदी केलता, ब्लाउज खरेदी केला होता. तर मॅडम कशा आहेत वस्तू, काय सांगताल? कारण मी 3 दिवस झालं रोज इथं येते. बर. आणि मी ताईंकडून 2 ब्लाउज नेले, श्रद्धाकडून 2 ब्लाउज नेले. खूप छान असे बसले म्हणून मी घरी जाऊन परत साड्या घेऊन आले आणि परत मॅचिंगचे ब्लाउज घेऊन गेले. खूप छान असे तिचे ब्लाउज आणि साड्या पण खूप छान अशा आहेत. साड्यांची मी तिच्याकडे ऑर्डर पण दिलेली आहेत, कारण तो माल तिच्याकडे नव्हता काल. माझ्या देखत ज्या साड्या गेल्या ना त्या मला पाहिजे होत्या,
तिच्याकडे तो माल नव्हता, त्याच्यामुळे मी तिला ऑर्डर दिलेली आहे. आज या ठिकाणी ड्रीम डिझायनर फाउंडेशन मार्फत ज्यांनी मला आयोजित केला त्यांच्यासाठी तुम्ही 2 शब्द काय बोलताल? नाही, खूप छान केला असा. खूप म्हणजे महिलांचं तर खूपच खरेदी झालेली आहे इथं, आणि हा आमचा एरिया आहे. बरोबर आहे, हो. अगदीच. आम्ही पण ह्या एरियामध्येच राहिला आहे, पण खूप छान असं वारंवार महिलांनी असे व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे की जेणेकरून नवीन वाव मिळतोय महिलांना, व्यवसाय पण होतोय महिलांचा आणि वाव मिळतोय महिलांना. लोक पण तुम्हाला भेटतात आणि ना. समज आता ह्या ताईंचा हा व्यवसाय आहे, तर आपल्याला सुद्धा वाटतंय ना की अरे ताई एवढे छान करतात, आपण पण काहीतरी करावं. बरोबर आहे, नक्कीच. असं ह्याच्यामुळे छान वाटतंय. इथं आला तर नवीन अनुभव काहीतरी पाहायला मिळतोय. आज या ठिकाणी या मेळामध्ये 80% घरगुतीच वस्तू आहेत. म्हणजे मी गुळ पण नेला ना इथून काल, खूप छान असा गुळ आहे. छान आहे, बरोबर आहे, नक्कीच. आणि सगळ्या घरगुती, टेस्ट पण छान आहे. आणि इकडं खाऊगल्लीला तर धमालच आहे. खूपच छान. बारामती म्हणजे खवईकरांचं गावच आहे. खरंच आहे, खरंच खूप छान. धन्यवाद. नमस्कार. ये जो ड्रीम डिजाइनर फाउंडेशन मार्फत उन्होंने जो मेला का आयोजन किया है, उनके बारे में आप क्या कहना चाहते हैं? उन्होंने बहुत अच्छा किया है, जो लघु उद्योग को बढ़ावा दिया है, क्योंकि हम जैसे छोटे छोटे घर से काम करने वाले जो लोग हैं उनको जैसे उनको आगे बढ़ाया है. उनका बहुत ही योगदान है इसमें. आपको क्या लगता है बार बार होना चाहिए ऐसा मेला बारामती में? नहीं, बहुत रेगुलर तो नहीं होना चाहिए, एक सर्टेन टाइम में होना चाहिए, 3 मंथ 4 मंथ के डिस्टेंस में. बारामती कर भीड़ था क्या बारामती का ज्यादा लोगों का इधर? हाँ, भीड़ तो था, क्योंकि मैं 1-2 बार लगा चुकी हूँ, तो काफी लोग रिपीट मुझे दिख रहे थे. ओके, धन्यवाद. थैंक यू. हिंदी. मैम नमस्कार. नमस्ते. ये जो ड्रीम डिजाइनर फाउंडेशन मार्फत उन्होंने जो मेला का आयोजित किया है, उनके बारे में आप क्या कहना चाहते हो? बहुत अच्छा, मतलब एक फैसिलिटी मिला. हम जैसे घर पे मैं गृहिणी हूँ, अभी बिजनेस स्टार्ट कर रही हूँ, तो उनके थ्रू मुझे मौका मिला है एक एग्जीबिशन में हिस्सा लेने के लिए. तो इसके लिए मैं उनको थैंक यू बोलना चाहती हूँ. और चाहे दिल से, मैं बाद में भी चाहती हूँ बार बार हो, ताकि हम हर किसी के पास, हर एक पर्सन के पास पहुंच सके. थैंक यू मॅम. मॅडम नमस्कार. नमस्ते. आज या ठिकाणी ड्रीम डिजाइनर फाउंडेशन मार्फत आयोजित मेला केला, ज्या गीता पोटे मॅडम म्हणा, अस्मिता फालके मॅडम म्हणा, दर्शना जैन मॅडम म्हणा, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? खूपच छान केलं त्यांनी अरेंजमेंट, आणि तेवढा आम्हाला रिस्पॉन्स पण छान मिळाला. रिस्पॉन्स छान मिळाला. हो, छान. काय वाटतंय बरं, किती दिवसानंतर हा मेला सारखा सारखा व्हायला पाहिजे? व्हायला पाहिजे. आमच्या ते घरगुती उद्योग करतात किंवा आपले छोटे मोठे शॉप आहे, त्यांना चान्स म्हणजे एक संधी मिळते. ओके, हां, धन्यवाद मॅडम. थँक्यू. मॅडम नमस्कार. नमस्ते सर. आज या ठिकाणी ड्रीम डिजाइनर फाउंडेशन मार्फत ज्या अस्मिता फालके मॅडम म्हणा, गीता पोटे मॅडम म्हणा, दर्शना जैन मॅडम म्हणा, आज यांनी जो खूप सुंदर असा ऑर्गनाईज केला मेला, आज काय बोलायचं आहे त्यांच्यासाठी तुम्हाला? हा, नमस्ते. मी डॉक्टर सुप्रिया बोबडे, जागरी प्रोसेसिंग युनिट आहे माझं. मागचे 2-3 दिवस झाला आम्ही इथं आहोत. ऑर्गनायझर्स म्हटलं तर कधी कधी बऱ्याच वेळेला फार प्रोफेशनल वागतात. स्टॉल दिला, पेमेंट घेतले, काम संपलं. हे युजली ह्या तिघी चौघींनी स्वतः 4 दिवस इथं उभं राहून टोटल इव्हेंट त्यांनी अटेंड केला आहे, प्रॉपर मॅनेज केलं आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 9पर्यंत आमच्याबरोबर थांबले. म्हणजे एकदम व्यवस्थित त्यांचे मॅनेजमेंट, सगळी टीम वर्किंगमध्ये व्यवस्थित आहे. आणि रिस्पॉन्सचं म्हणाल तर आम्हाला खूप छान रिस्पॉन्स आला. 2च वर्ष झाला आम्ही या फील्डमध्ये आहे, आणि आमचा मेन मोटिव्ह होता आम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचं. बरोबर आहे. मग व्हिजिटर्स, ॲडव्हर्टायझिंग यांचं असेल किंवा लोकांबरोबर अटॅचमेंट असेल, खूप चांगली आहे. त्याच्यामुळं नंबर ऑफ व्हिजिटर्स होते अवेलेबल. म्हणजे ते लोक आले, त्यांनी प्रॉडक्ट बघितले, टेस्ट केले, काही परचेस झालेत. आम्ही पेमेंट हा विषय बघितला नाही किंवा इन्फ्लो हा विषय बघितला नाही. लोकांपर्यंत आपलं जाणं गरजेचं होतं, आणि ते आम्ही छान सक्सेस झाले. तुम्हाला माध्यमातून ते सक्सेस झाले आमचे. मॅडम तुम्हाला काय वाटतंय बरं, किती दिवसानंतर हा मेला आयोजित केला पाहिजे? ॲटलिस्ट 2 ते 3 महिन्यातून एकदा केलं तर छानच. नवीन नवीन प्रॉडक्ट मार्केटमध्ये येत राहतील, अपडेट होत राहतील लोकांना, काय चालू आहे, काय फोकस होत आहे. थँक्यू मॅडम. थँक्यू. नमस्कार. नमस्कार सर. या ठिकाणी ड्रीम डिजाइनर फाउंडेशन मार्फत या मेलाचं आयोजन झालेलं आहे. आज संक्रांती मेला, आज लास्ट दिवस आहे त्याचा. तर सर तुमचं नाव? माझं नाव गणेश पाटील. ओके,
काय सांगताल सर याबद्दल, तुमची काय प्रतिक्रिया? सर एक सांगतो मी तुम्हाला की जेव्हा मी इथं आलो मेलामध्ये पहिला दिवस बघितला, गीता मॅडम झालं, अस्मिता फाडके मॅडम झालं, त्याच्यानंतर दर्शना जैन मॅडम झालं, इतक्या मेहनतीने काम करतात आणि त्यांचं हे आत्ताचं 6वं वर्ष आहे कार्यक्रमाचे आणि प्रतिवर्षी त्यांना असाच रिस्पॉन्स असतो आणि याही वर्षी त्यांनी तितकाच सक्सेस कार्यक्रम केला आहे. मी त्यांच्यासाठी एवढंच सांगेल की त्यांनी जो इव्हेंट बारामतीमध्ये भरवला आहे त्यांनी पुणे जिल्ह्यासाठी पूर्ण तालुका लेवलला असा एक कार्यक्रम ठेवावा आणि सर्व स्टॉल धारकांना तिथं इन्व्हाइट करायचं आणि त्यांना म्हणलं म्हणजे जसं बारामतीकरांना असा ऑफरचा लाभ घेता आला. खूप छान असे स्टॉल आहे, ज्वेलरीचा स्टॉल होता, कपड्यांचा स्टॉल होता, त्याच्यानंतर इतर ऑर्गॅनिक जे हाताने बनवलेले वस्त्र असतील किंवा ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेले प्रोडक्ट असतील अशांचा सर्व बारामतीकरांना लाभ घेता आला. तर इथून पुढे त्यांनी पुणे जिल्ह्यासाठी प्रत्येक तालुका लेवलला असा छोट्या प्रमाणात कार्यक्रम राबवावा आणि प्रत्येक पुणे जिल्ह्यातील प्रत्येक ग्राहकाला या अशा ऑर्गॅनिक प्रोडक्टचा पण लाभ घेता येईल. आणि मी त्यांच्यासाठी पुन्हा एकदा एवढंच बोलेल कि कहीं हार बाकी है तो कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है तो कहीं जीत बाकी है. जो आपने शुरू किया है ये तो एक जिंदगी का पन्ना है, अभी उनकी जिंदगी की पूरी किताब बाकी आहे. मी एवढीच अपेक्षा करेल त्यांच्याकडून, जे बारामतीत इव्हेंट भरवतात ते पुणे जिल्ह्यामध्येही इथून पुढे इव्हेंट करतील एवढीच मी त्यांना शुभकामना देतो आणि थांबतो. धन्यवाद सर, तुम्ही खूप चांगलं त्यांच्यासाठी बोलला. आणि सर तुम्ही कुठून आलेले आहात? मी नंदुरबार शहादा. बघा किती लांब तुम्ही आलेले आहात. नक्कीच बारामतीकरांसाठी एवढं तुम्ही प्रेम दाखवलं. हो सर, त्याबद्दल आणि वारंवार तुम्ही येत जावा. नक्की 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 वेलकम आहे बारामतीमध्ये. ओके सर, नक्की. थँक्यू. ओके, धन्यवाद सर. कशाबद्दल? मॅडम नमस्कार. नमस्कार. आज या ठिकाणी ड्रीम डिझायनर फाउंडेशन मार्फत या मेळ्याचं आयोजन झालेलं आहे. हो. तुम्ही आज स्टॉल पण लावला. हो. आज बारामतीकरांनी कसा प्रतिसाद दिला तुम्हाला? बारामतीकरांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. बराच अनुभव आला, चांगले कस्टमर्स वगैरे पण भेटले, चांगल्या ओळखी झाल्या. बरोबर आहे. साड्यांचा पण बराच माल गेला, मार्केटिंग भरपूर झालं. मेन म्हणजे आमचं म्हणजे बरेच कस्टमर आम्हाला जॉईन झाले. आज ज्यांनी या मेळ्याचं आयोजन केलं त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगताल? हो, त्या आता आम्हाला दर्शना वगैरे ज्या मॅडम आहेत त्यांना तर आम्ही चांगलंच ओळखतो. त्यांच्यामुळे आम्हाला खूप चांगली संधी मिळाली. त्यांच्यामुळे आम्ही नटराजमध्ये पण आमचा स्टॉल होता पहिल्यांदा, त्यांच्यामुळेच आम्ही तिथे ऑर्गनाईज केला. परत ही आमची दुसरी वेळ आहे, पण त्यांच्यामुळे आम्हाला खरंच खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला लोकांकडून. आमचं मार्केटिंग भरपूर झालं, आमची जास्त ओळखी झाल्या, खूप फायदा झाला आम्हाला त्यांच्या. धन्यवाद मॅडम. सर नमस्कार. नमस्ते. आज तुमचा शेवटचा दिवस, 9, 10, 11 3 दिवस खूप तुमचे धावपळीत गेले असतील. आज या ठिकाणी ड्रीम डिझायनर फाउंडेशन मार्फत मेळ्याचं आयोजन केलं मॅडमनी. तिन्ही मॅडम, दर्शना जैन मॅडम म्हणा, अस्मिता फाळके मॅडम म्हणा, गीता पोटे मॅडम म्हणा, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगताल? त्यांनी खूप छान महिलांसाठी या ड्रीम्सचं आयोजन केलेलं आहे. त्यांना शुभेच्छा. बरोबर आहे. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी महिलांसाठी त्यांना म्हणजे घरातून बाहेर निघण्यासाठी एक छान असं प्रोत्साहन दिलेलं आहे. त्यांनी घरच्या वस्तू बनवून इथं मार्केट त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. बारामतीकरांनी कसा प्रतिसाद नोंदवला? खूप छान चांगल्या पद्धतीने प्रतिसाद केला. गेल्या वर्षी मी फक्त 5 किलो हळद आणली होती. आपली हळद आहे. फक्त एक बघायचं होतं की कसं जाते हळद. आता यावर्षी मी 25 किलो हळद आणली होती. खूप चांगल्या पद्धतीनं फायद्याचं सेंद्रिय हळद आहे आपल्या घरची, चांगल्या पद्धतीनं त्याचं सेल होतं. बारामतीमध्ये किती दिवसानंतर तुम्हाला वाटतं मेळ्याचं आयोजन झालं पाहिजे? साधारणतः 3 महिने किंवा 6 महिन्याच्या आसपास, म्हणजे 3-3 महिन्याच्या गॅपने जरी केलं तरी फेस्टिवल भरवलं पाहिजे. नक्की नवीन लोकांपर्यंत तुम्हाला जाण्याचा योग येतोय. धन्यवाद सर. थँक्यू. मॅडम नमस्कार. नमस्कार. या ठिकाणी 9, 10, 11 ड्रीम डिझायनर फाउंडेशन मार्फत या मेळ्याचं आयोजन केलं सुंदर. यांच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? त्यांनी महिलांसाठी म्हणजे खूप छान प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे आणि तिघींचं पण कौतुक आहे. काय वाटतंय बरं, आज बारामतीकरांनी कसा प्रतिसाद तुम्ही नोंदवला? आहे म्हणजे बरं आहे. बरं आहे. ओके, धन्यवाद मॅडम. सर नमस्कार. नमस्कार सर. या ठिकाणी 9, 10, 11 3 दिवस हा मेळा चालला. आज ड्रीम डिझायनर फाउंडेशन मार्फत ज्यांनी मेळ्याचं आयोजन केलं, आज त्यांना तुम्हाला काय सांगायचं आहे? त्यांचं नियोजन एक नंबर होतं. चांगला प्रतिसाद होता. माझा जवळजवळ 50% माल संपलेला आहे. गर्दी भरपूर आहे. भरपूर चांगला प्रतिसाद भेटला आपल्याला आणि खूप चांगलं नियोजन होतं त्यांचं. प्रॉपर नियोजन, ॲडव्हर्टाईज चांगली केली त्यांनी, मार्केटिंग चांगली केली. त्याचा सगळ्या लोकांना खूप चांगला फायदा झाला आणि आज पण भरपूर गर्दी होती.
त्याचा खूप प्रतिसाद सगळ्यांना भेटला. काही काही लोकांनी आता कार्ड घेऊन गेले, ते सुद्धा म्हणले आम्हाला होम डिलिव्हरी देणार का. इथपर्यंत आमची ऍड झाली. होम डिलिव्हरी घरापर्यंत तुम्ही देताय का? हा, घरापर्यंत आपण होम डिलिव्हरी पोच देतो बारामतीत कुठं पण. बरं बारामती एरियात कुठेही सांगावं. माझा वाटला तर नंबर मी देऊ शकतो. नंबर सांगा सर तुमचा. माझा नंबर आहे 7020575785. ओके. मी तुमचा नंबर का मागवला, खरंच तुमच्या वस्तू खूप सुंदर आहेत. ते बघू शकता, जो माझा युट्यूब परवर बघत आहे तुम्ही पाहू शकता त्यांच्या सरांच्या वस्तू पुण्याहून आलेल्या आहेत सर. आणि जरूर त्यांना एकदा नक्की कॉल करा आणि अशा वस्तू तुमच्या घरी मागवा. तुम्हाला काय वाटतंय बरं, पुण्यामध्ये असा मेळाचं आयोजन झालं पाहिजे का? पुण्यामध्ये झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, नक्की झालं पाहिजे. ओके, धन्यवाद सर. थँक्यू सर. पुन्हा एकदा तुम्ही बारामतीमध्ये वारंवार येत जावा असं मी तुम्हाला. मी बारामतीच आहे, प्रॉपर बारामती मधून जायचं राहतो मी. बरं, काय विषय नाही, मी बारामतीतच असतो आता. चला, ओके, धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू. ताई नमस्कार. नमस्कार. आज या ठिकाणी 9-10-11 आज लास्ट दिवस आहे. आज डीम डिझायनर फाउंडेशन मार्फत या मेळ्याचं आयोजन केलं होतं. स्पेशली खाऊगल्लीमध्ये तुम्ही हा जो स्टॉल चाट भंडार भरवला होता, आज याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? एकदम मस्त, खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे. खूप छान कस्टमर पण भरपूर झालेला आहे, ओळख पण भरपूर झालेली आहे. ऑर्डर पण येतील आता इथून पुढे, मी इच्छा करते. नक्कीच भरपूर ऑर्डर येते. तुमच्या हातामध्ये सुंदर अशी पाणीपुरीची प्लेट आहे, भेलपुरी. ओके, दहीपुरी का? दहीपुरी आहे. ओके, दहीपुरी आहे. चालेल. तुमचं कुठं आहे शॉप, पुन्हा एकदा सांगा. आमचं आता सिटी चौकामध्ये अजिंक्य बाजार आहे, तिथे आहे. आता दुसरंच ओपनिंग आपण करतोय कसब्यामध्ये. बरं, आपण ऑर्डर वगैरे पण घेतो. त्याचं ओपनिंग कधी आहे? आता लवकरच सांगेल मी तुम्हाला. ओपनिंगला तुम्हाला पण बोलवेल, तुम्ही पण या नक्की. कमिंग सून आहे, तुम्ही पण या नक्की, तुम्हाला बोलवेल. धन्यवाद ताई.